चला सिस्टर, मी येतो. या सर तुम्ही. हॅलो, अभिनंदन. आताच आर्टिकल वाचला तुमचा. हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. खूप खूप अभिनंदन. अभिनंदन माझंच असलं, तुमच्या मार्गदर्शनामुळेच मी समीरला गाईड करू शकते. होप इज द ग्रेटेस्ट सुपर पॉवर नोन टू मॅन. प्रभूच्या मायेचा हात आपल्या पाठीवर असला ना की सगळेच. गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उत्कल जलधित गंगा तब शुभ नामे गावे तब शुभ आशीष मांगे गाहे तब जय गाथा जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे. सिस्टर, आज पुन्हा याच्याकडे फोन सापडला. काय चाललंय तुझे? सरळ उभे राहा. तुला आता शाळेतून काढल्याशिवाय पर्याय नाही. नुसता फोन नाही सिस्टर, तर हा वर्गामध्ये सगळे डिस्टर्ब करतो, शिवाय गाळ्या देतो, मुलींना छेडतो. त्रास झालाय मला आता. उद्या आई वडिलांना घेऊन यायचं. सर तुम्हीच सांगा, या बाईला कसं सांगू मी की तिच्या मुलाला मी शाळेतून काढतेय. सिस्टर, एक खराब आंबा
आखी टोकरी खराब करतोय. मी बोलते मोठ्या सिस्टरांशी. बोला, पण सूम जळालंय तरी पीळ काही केल्या जात नाही. खरंय, पण तिच्या स्वप्नांना तडा जावा असंही मला वाटत नाही. मॅडम, तो समजण्या पलीकडे गेलाय. एखाद्याला शाळेतून काढायचं म्हणजे वी हॅव टू थिंक ट्वाइस. मी बोलते मोठ्या सिस्टरांशी. सिस्टर सिसिलिया. येस. समीर नावाचा मुलगा आहे, खूप उनाडग्या करतो. शाळेतून काढायचा विचार करते. ती केळी विकते तिचा मुलगा का? हो. हे बघ, एखाद्याला शाळेतून काढणं सोपं असते, सुधारणं कठीण आहे. एकदा लिव्हिंग सर्टिफिकेट हातात दिलं की आपली जबाबदारी संपून जाते. पण आपण एज्युकेशनचं व्रत घेतले आहे. सहज संपणारी गोष्टीपेक्षा आपल्यासाठी महत्त्वाचे आहे त्याला चांगल्या मार्गावर आणणे. हे कठीण आहे, पण आपल्यासाठी ते आव्हान पिलवणारं आहे. तुझ्या थोड्याशा प्रयत्नाने जर त्याच्यामध्ये थोडासाही बदल झाला तर ही आशा, ही होप आपण सिस्टर होऊन आपण ठेवायला हवी. इतर शिक्षकांची त्याच्याबद्दल नाराजी आहे. हा वधस्तंभ सोपा नाही. प्रिन्सिपल म्हणून हे ओझं उचलण्यास बळ प्रभू परमेश्वर तुला नक्की देईल. मायेचा हात पाठीवर दिला की परिवर्तनाला सुरुवात होते. आपलं आयुष्य क्रूसाच्या वाटेसारखं आहे. आपण पिलात व्हायचं की सिमोन सिरेनिकर व्हायचं हे आपणच ठरवायचं. येशू क्रूसाखाली दोनदा पडला. त्याच्या वेदना पाहून सिमोन सिरेनिकरने त्याचा वधस्तंभ खांद्यावर घेतला. इतरांचं नाही, पण आपण आपल्या आईवडिलांच्या इच्छा, आकांक्षा, कष्ट यांचा वधस्तंभ वाहूच शकतो. तू हुशार आहेस, तू अभ्यासातही हुशार आहेस. ती हुशारी चुकीच्या जागी वापरून तू तुझं आयुष्य उद्ध्वस्त करतोस. तू तुझं जीवन बदलू शकतोस. पश्चातापाची एक संधी मी तुला देत आहे. तुझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करते. एकदा चिंतन कर. जा, वर्गात जा.
सिस्टर आत येऊ का? अरे मॅल्कम सर, या 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 बसा. सिस्टर, तुम्ही काय जादू केली कोणास ठाऊक, पण आता समीर बद्दल थोड्या आशा वाटतायत. आपण होप ठेवू शकतो. सर, मोठ्यांचं मार्गदर्शन नेहमीच आपल्याला कामाला येतं. खरं बोललात.